त्यांच्याशी मी संपर्क साधत गेलो आणि त्यांना ज्या ज्या मला कुठे कुठे प्रॉब्लेम्स येत होते मी त्यांना विचारत होतो. त्यांनी मला गाईडही केलं. सोलर हे आताची सध्या काळाची गरज आहे, जिथे आपल्याला लक्षात येत नाही की आता इथं काय करायला पाहिजे आणि कोणाला विचारायला पाहिजे. त्याही वेळेस मिटकॉन मधले जे आपले टीचिंग करणारे लोक आहे किंवा संपर्कातले ते मिटकॉनचे लोक आहे ते संपर्क करतात आणि माहिती देतात आणि चांगलं गायडन्स देतात. नमस्कार, मी दीपक पोहनेकर. जवळपास 1-1.5 वर्ष आधी माझ्या डोक्यात असं आलं होतं की आपण सोलरचा बिझनेस करायला पाहिजे. त्या माध्यमातून मग मी नागपूर शहरामध्ये खूपशा ठिकाणी सर्वे केला आणि विचारपूस केली, पाहणी केली. कोणत्या साईडवरती कुठे काही मिळते का, कुठे शिकायला मिळेल, कुठून माहिती मिळेल, खूप त्याची म्हणजे तपासणी केली. त्यानंतर मला मग माहिती पडलं की मिटकॉनला याची ट्रेनिंग होते आणि चांगल्या पद्धतीने तिथे शिकवलं जाते. मग मी मिटकॉनशी संपर्क केला आणि मिटकॉनशी असं होतं की माझ्या आधीचे संबंध म्हणजे मी तिथे एक DRAच्या नावाचा कोर्स केलेला होता. त्यामुळे मला मिटकॉन बद्दल माहिती होती की तिथे चांगल्या पद्धतीने शिकवले जातं आणि ट्रेनिंग पण चांगल्या पद्धतीने दिली जाते. मग मी तिथे ट्रेनिंग घेतली, कोर्स केला. तिथे 2 महिन्याचा कोर्स राहिला आमच्या. त्याच्यानंतर तिथे जे शिकवणारे टीचर्स होते त्यांनी आम्हाला शिकवलं. त्याच्यानंतर जशी 1-1.5-2 महिन्यामध्ये ट्रेनिंग संपायला येणारच होती, त्या पिरियड मध्ये मग मी हा ऑर्डर घेतला पहिला. तर त्यावेळेस मला जास्ती याची काही माहिती नव्हती, कारण सोलरच्या फील्डमध्ये मी नवीन होतो. ज्या वेळेस मला गरज पडली तर मग मी मिटकॉन मध्ये जे शिकवणारे आमचे टीचर्स होते त्यांच्याशी मी संपर्क साधत गेलो आणि त्यांना ज्या ज्या मला कुठे कुठे प्रॉब्लेम्स येत होते मी त्यांना विचारत होतो. त्यांनी मला गाईडही केलं. आणि सुरुवातीला असं होतं की ज्यावेळेस मी हा बिझनेस सुरू केला त्यावेळेस बिझनेसची मला काही जास्ती माहिती नव्हती. त्याच्यामुळे मला भरपूरशा गोष्टी फेस कराव्या लागल्या, कारण की डिटेल्स ज्यांच्या घरी आपण सोलर लावतो त्यांना पुन्हा डिटेल्स देणं आणि अशा खूप साऱ्या गोष्टी असतात जे त्यांचे खूप सारे प्रश्न असतात. मी माझ्या म्हणजे ट्रेनिंग झाल्यानंतर मी माझी स्वतःची फर्म तयार केली, माऊली सोलर म्हणून. तर त्यानंतर मग आम्ही हे काम घेतलं आणि मग हा सिस्टम जो लावलेला आहे हा 5 किलोचा सिस्टम आहे. या सिस्टम मध्ये एक जवळपास 20 युनिट रोजचे तयार होतात. आणि जसं आता उन्हाचा थोडा प्रभाव कमी आहे, पण तरी आता तुम्ही पाहिलं असेल खाली ज्यावेळेस आपण जनरेशन मीटर पाहिलं तर जनरेशन मीटर हे सुरूच आहे आणि याही वेदर मध्ये म्हणजे एवढ्या कमी वेदर मध्ये सुद्धा जनरेशन सुरूच आहे. तर त्या अनुषंगाने मला एकच सांगायचं आहे की ज्या पद्धतीने आता सोलरचं सुरू आहे, सोलर हे आताची सध्या काळाची गरज आहे आणि हा एक चांगला बिझनेस आहे, चांगली अपॉर्च्युनिटी आहे. मी कमी वेळामध्ये जवळपास 2 महिन्यामध्ये मी जवळपास 3 ते 4 माझे प्रोजेक्ट झालेले आहे. हा माझा 5 किलोचा एक प्रोजेक्ट आहे. याच्यानंतर 2-3 किलोचे प्रोजेक्ट समोर आहे, त्याच्या बाजूलाच एक 3 किलोचा आहे आणि आणखी 3-4 माझे वेटिंग वरती. तर हा एक खूप चांगला स्कोप आहे सोलर इंडस्ट्रीमध्ये. आणि शिकताना काय होते की आता नागपूर शहरामध्ये असे भरपूरसे म्हणजे संस्था आहे किंवा शिकवणारे एज्युकेशन हब्स आहे, तिथे खूप प्रकारचे फ्रॉडही होतात. त्या निमित्ताने मी जे लोक मला आता पाहत असतील किंवा ऐकत असतील तर मी त्यांना माझ्या अनुषंगाने सांगेन की जर तुम्हाला कोर्स वगैरे करायचा असल्यास तुम्ही मिटकॉनला संपर्क करा. मिटकॉन एक चांगली म्हणजे एक संस्था आहे आणि चांगल्या प्रकारचे एक प्रशिक्षण देते. आणि नंतरही जेव्हा आपण या फील्डमध्ये काम करत असतो आणि ज्यावेळेस आपल्याला कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम्स होतात जिथे आपल्याला लक्षात येत नाही की आता इथं काय करायला पाहिजे आणि कोणाला विचारायला पाहिजे, त्याही वेळेस मिटकॉन मधले जे आपले टीचिंग करणारे लोक आहे किंवा संपर्कातले ते मिटकॉनचे लोक आहे ते संपर्क करतात आणि माहिती देतात आणि एक चांगलं गायडन्स देतात. तर मी जे 2 महिन्यामध्ये एवढं लवकर अचीव्ह केलं किंवा हे जे काही मी 3-4 कामं केले याच्यामध्ये कुठेतरी एक सिंहाचा वाटा म्हणून मिटकॉनचे जे सर्स आहे किंवा मिटकॉनची जी संस्था आहे त्यांचाही एक वाटा आहे. आणि कोणालाही संपर्क करायचा असला किंवा कोणालाही नागपूरमध्ये किंवा अदर कुठेही संपर्क आपला सोलर लावायचा असल्यास माऊली सोलरला संपर्क करा. माझा मोबाईल नंबर आहे 7769992208. नमस्कार.